नमस्कार विद्यार्थी मित्र हो. शिक्षण यात्रा यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. आजच्या आपल्या GMAT व्हिडिओ क्रमांक 1मध्ये आपण इंग्रजी वर्णमाला या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकासाठी आवश्यक आणि पोषक असणारी माहिती घेणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण GMAT किंवा MAT म्हणजेच सामान्य बौद्धिक क्षमता कसोटी या पेपरच्या अंतर्गत येणारा पहिला घटक जो आहे की ज्याला आपण इंग्रजी वर्णमाला म्हणतो त्याचा अभ्यास करणार आहोत. या पहिल्या भागात आपण इंग्रजी वर्णमालेची वैशिष्ट्ये बघणार आहोत की जी वैशिष्ट्ये आपल्याला या वर्णमालेच्या घटकावरील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. आपण इथं तिसऱ्या ओळीला निळ्या रंगामध्ये ABCD ते झेडपर्यंत अक्षरं लिहिलेले आहेत. त्याच्या डोक्यावरती 1 ते 26 क्रमांक लिहिलेले आहेत आणि निळ्या रंगाच्या अल्फाबेटच्या खाली पांढऱ्या रंगामध्ये 26, 25, 24 ते 1 पर्यंत असे उलटे क्रमांक दिलेले आहेत. आता इथं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर Aचा डावीकडून नंबर पहिला आहे आणि उजवीकडून नंबर 26वा आहे. जर आपल्याला यापैकी एखादा नंबर माहीत असेल तर आपण दुसरा नंबर शोधू शकतो. ते कसे काय? तर A ह्या अक्षराचा डावीकडून पहिला क्रमांक आहे. जर आपल्याला उजवीकडून त्याचा क्रमांक शोधायचा असेल तर 27मधून 1 वजा करायचं 26वा नंबर येतो. दुसरं उदाहरण बघू आपण. E ह्या अक्षराचा 5 हा क्रमांक आहे डावीकडून. उजवीकडून नंबर जर शोधायचा असेल तर 27मधून 5 वजा केले असता 22 हा अंक आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे त्याचा उजवीकडून नंबर 22 आहे. आणखी एक उदाहरण पाहू. M हे अक्षर आपण बघितलं तर त्याचा डावीकडून नंबर 13वा आहे आणि उजवीकडचा नंबर जर शोधायचा असेल तर 27मधून 13 वजा केले असता आपल्याला 14 हा उजवीकडून त्याचा असलेला क्रमांक कळतो. त्याचप्रमाणे पुढच्या सर्व अक्षरांचे क्रमांक डावीकडून समजले तर उजवीकडून आपण ओळखू शकतो आणि उजवीकडून समजले तर डावीकडून समजू शकतो. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की कोणत्याही अल्फाबेट्सचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यांची बेरीज केली तर ती 27 येते. म्हणूनच डोक्यावरचा डावीकडचा क्रमांक 27मधून वजा केला तर त्या अल्फाबेट्सच्या खाली असलेला उजवीकडूनचा क्रमांक आपल्याला शोधता येतो किंवा जाणून घेता येतो. त्यानंतर त्याच्या खाली स्वर आणि व्यंजनं असं वर्गीकरण दिलेलं आहे. तर स्वरामध्ये A, E, I, O, U हे 5 स्वर आहेत आणि व्यंजनामध्ये B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z अशी 21 व्यंजनं आहेत. इंग्रजीमध्ये स्वरांना ओवेल्स असं म्हणतात आणि व्यंजनांना कॉम्पोनंट्स असं म्हणतात. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला A, B आणि H ही 3 अक्षरं दिसतील. आता भौमितिकदृष्ट्या या अक्षरांची जी वैशिष्ट्ये आहेत ती या 3 अक्षरांनी दाखवलेली आहेत. A ह्या अक्षराच्या खाली A, H, I, O, T, U, V, W, Y ही अक्षरं दिलेली आहेत. त्यांची संख्या 9 इतकी आहे आणि या अक्षरांचं असं वैशिष्ट्य आहे की जर या वर्णमालेतल्या अक्षरांचा उभा काप केला तर डाव्या बाजूला जशा प्रकारे ही अक्षरं दिसतात तशीच ती उजव्या बाजूला दिसतात. म्हणजे सममित अक्ष याचा उभा आहे. त्यानंतर B या अक्षराखाली B, C, D, E ही 4 अक्षरं आहेत. यांचं वैशिष्ट्य असं की यांचा वरचा भाग आणि खालचा भाग हा सममित आहे. म्हणजे जसा वरचा भाग दिसतो तसाच खालचा भाग आहे. तिसऱ्या H या अक्षराखाली 4 अक्षरं आहेत H, I, O, X आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की ही वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एकसारखी दिसतातच, परंतु डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा एकसारखी दिसतात किंवा सममित असतात. त्यानंतर उरलेली जी F, G, J, K, L,
N P Q R S Z ही जी 11 अक्षरं आहेत, या अक्षरांचा कोणताही सममित अक्षर नाही आहे. म्हणजे त्याचे भाग केले असता उभे किंवा आडवे एकसारखेपणा आपल्याला दिसून येत नाही. तर ही काही वैशिष्ट्य या अल्फाबेट्सची आहेत आणि यांचा उपयोग आपल्याला पुढे काही उदाहरणांमध्ये ती उदाहरणं सोडवण्यासाठी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रहो, आजच्या या भागामध्ये जे आपण वर्णमालेबाबतचे गुणधर्म बघितले, ते गुणधर्म पुन्हा पुन्हा सराव करा आणि यांचा उपयोग करून आपण पुढच्या 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये यावरचे काही प्रश्न बघणार आहोत. धन्यवाद.